नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। हर्ष उल्हासात आणि संपूर्ण देशामध्ये आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे। 75वा प्रजासत्ताक दिवस आहे, अमृत महोत्सव आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की 15 ऑगस्ट 1947ला भारत देश आपला स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर संविधान स्वीकारण्यात आलं 26 नोव्हेंबर 1949 रोजी आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला आणि रिपब्लिकन डे पहिला आपल्या सर्वांनी साजरा केला। आज त्यानिमित्तानं सिल्लोड उपविभागीय कार्यालयामध्ये सिल्लोड सोयगाव विधानसभा क्रमांक 104चे लोकप्रिय आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हाताने ध्वजारोहण झालं। त्यामध्ये सोयगावचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण साहेब, तहसीलदार सिल्लोडचे तहसीलदार संजय भोसले साहेब, सर्व महसूल कर्मचारी, पोलीस PI राजपूत साहेब, सिल्लोडचे PI उदार साहेब, सिल्लोड पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे साहेब हे सर्वांनी हजेरी लावली आणि ध्वजारोहण केलं। त्यानंतर महसूल विभागाच्या कार्यालयात सर्व भारताचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार साहेबांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झालेल्या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सिल्लोड सोयगावचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांना उत्कृष्ट पुरस्कार जाहीर केला आणि औरंगाबाद छत्रपती संभाजी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी खाली दिलीप स्वामी आणि उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगरचे दिलीप गावडे साहेब यांना टपाल सेवा आणि निवडणुकाबद्दल चांगली कामगिरी केल्याबद्दल यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आलं। त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि सर्वांनी त्यांचा सत्कार केलं आणि रिपब्लिकन डेच्या दिवशी सर्वांनी मिळून त्यांचा सत्कार केलं आणि त्यांना ते म्हणाले, लतीफ पठाण साहेब, हे पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, सिल्लोड सोयगावचे सर्व शासकीय कर्मचारी शिपाईपासून कोतवालपासून ते SDM पर्यंत सर्वांचा आहे। त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। मी पुन्हा येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।